फोटो निघायचे म्हणून. मग हे काय फोटो निघतो काय? फोटो व्हिडिओ सर्व निघतं याच्यामध्ये. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जय हिंद, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. सर्वात मोठी गोष्ट आपल्याला गर्व असला पाहिजे की आपण इंडियामध्ये राहतो. ट्रायम तर नव्हती, मला वाटतं बॅनर्जी बाईक होती. ट्रायम टायगर तर एक दिवस तर घेणार आहे 800cc. ओके, गर्व असला पाहिजे आपण भारतामध्ये राहतो. आणि त्याच्यावर मोठी गर्व आहे आपण ह्याच्यामध्ये महाराष्ट्र. अजून तिथं ते पण मुंबईसारख्या सिटीमध्ये काटरोड, हा फेमस बँड्राचा एरिया काटरोड बँडी स्टँड. तिथं खूप मोठे मोठे सेलिब्रिटी लोक राहतात. त्या विषयावरती नाही यायचं आहे मला, त्यांचा विषय बाजूला राहून द्या. तर कॅमेराची क्वालिटी मला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. कॅमेराची क्वालिटी बोलतो सर्व खूप चांगले आहेत. ऑडिओ क्वालिटी खूप चांगले आहेत. एडिटिंग करताना मला गरज नाही वाटत त्याची काहीतरी कलर ग्रेड वगैरे करायचा. ठीकठाक चालतो आहे कॅमेरा. थंबनेल तर बघितलं असेल तुम्ही. थंबनेलवरती तुकाराम मुंडे सरजी, अजून आपले हुसेन मंसूरी सर यांचा मी फोटो लावलेला आहे. कारण का हुसेन मंसूरी सर असे कामं करतातच भाई की त्यांच्या कामाची का आपण तुलनाच नाही करू शकत. सोशल वर्कर आहेत पण लोकांना एवढे हेल्प करतात. त्यांचे व्हिडिओ बघितले इंस्टाग्रामवरती. मी कोणाला फॉलो करत नाही पण मी त्यांना नक्की बघतो, त्यांना नक्की फॉलो करतो. कारण त्यांच्या कामासाठी त्यांनी जे करतात ना, ज्या माणसांना नीड आहे त्या माणसाजवळ ते उभे राहतात. जेवढं त्यांच्या कामाचं बोलू आपण तेवढं खूप कम आहे. आता ते आय थिंक आसामला गेले होतात. त्यांचे आसामचे व्हिडिओ आलेले आहेत. खूप चांगले चांगले रील बनवतात ते. रील नाही पण जे काम करतात, जे चॅरिटी करतात ना लोकांसाठी, मला खूप आवडते. बघून एकदम चांगलं वाटतं की हा कोणतरी जगामध्ये माणूस आहे करतो. मग मी पण करतो. माझ्या पोरीचा बड्डे किंवा असला किंवा वाईफचा ना, तर मी पण थोडीफार करतो. जे माझ्यानी होतं ते मी करतो. बिस्किट वाटतो वगैरे काही काही माझ्या रीलमध्ये तुम्ही पाहिलं असेल. पण दुसरे साहेब आहेत आपले तुकाराम मुंडे साहेब, FDA चे खूप आहेत. त्यांच्याबद्दल अजून काही बोलू आता. ते असे काम करतात. ते जर पॉलिटिशियनमध्ये हाय लेवलला बसले किंवा आपले सरकारचे काही अधिकार त्यांना अजून भेटले ते खूप आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील. त्याच्याहून व्यक्ती आपल्या इंडियाला, आपल्या भारताला वरती घेऊन जातील. कारण का ते पण जे काम करतात स्पीचलेस भावा, मस्त काम करतात ते. हे दोघं माणूस वाटतं की कोणतरी आहेत, कोणाला तरी काळजी आहे आपल्या देशाची. हा भाऊ बघा, हिरोनी बघा ट्रकमध्ये उभी केलं एकदम मस्तपैकी. ऑन ड्रायव्हर पण नाही. ए भावा, नो एंट्रीमध्ये आहे तरी घुसतोय. आता याला बीप बीप पण नाही करू शकत इथं, कारण का लोक बघतात, बच्चे लोक देखते भाई लोग, इसके वजह से. ये भाऊ तू तो गया बेटा, पोलीसवाला आलाय भाई बघायला. तो ड्रायव्हरच गायब झाला, क्लीनर उभा होता तिथं. चांगले लागणारच, कारण का ह्या रोडवरती ह्यावेळी ट्रक अलाउड नाही आहे. काय माहिती कशी आली देवाला माहिती. तर मी कुठं होता, त्यांची ज्या सरांना करत होतो त्यांच्याबद्दलच व्हिडिओ बनवायचा होता. आणि येणाऱ्या टायमामध्ये आपली राईड आहे. आज सॅटर्डे आहे. मी विचार केलेला संडेला जाण, पण बघा ना यार, जेव्हा आपण प्लॅन करतो राईड कॅन्सल होते. काय ना काय व्यक्तींमुळे कॅन्सल होते. म्हणून मी लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललेलो, बाबा पैसा इज इम्पॉर्टंट. पैसा पैसा, राईडवरती जाणं म्हणजे खाऊचं काम नाही आहे. पैसा लागतो हर गोष्टीला. मी जेव्हा होतो सॅटर्डे संडे जावायचा तेव्हा माझ्याकडे राहून द्या काय बोलत. हां, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायची होती. मी बोले माझ्या मोठो ब्लॉगमध्ये बोलीन याबद्दल, तर आज आठवण आता बोलतोय मी. जेव्हा पण मी राईडला जातो, मी माझं बोलतोय, तेव्हा मी माझ्या मोबाईलचा जो लॉक असतो ना, पासवर्ड, तो मी काढून टाकतो. कारण का त्याचं कारण असं असतं, मी टूरवरती असतो, ठीक आहे, रोडवरती असतो. खुदा ना असता देवाचा आशीर्वाद आहे की काही झालं नाही पाहिजे आणि होणार पण नाही. एखादा कधी टाईम खराब असला किंवा काय झालं ना, तर एमर्जन्सीसाठी जे नंबर पाहिजे ते नंबर आपल्या मोबाईलमध्ये असतात. तर कधी आपला मोबाईल लॉक्ड असला ना, तर प्रॉब्लेम असा होतो की समोरचा कॉल करणारा असेल ते पण नाही कॉल करू शकतं. किंवा आपण जर होशमध्ये असलो तर ठीक आहे, जर होशमध्ये नसलो तर समोरचा वाट बघेल, आपल्याकडे फोन येईल तेव्हा तो फोन करेल एमर्जन्सीमध्ये. तर मी जेव्हा कामाला होतो, जेव्हा मी लोकल ट्रेननी जेव्हा प्रवास करायचो ना, तेव्हा पण मी फोनला कधीच लॉक नाही ठेवला. हां, तुम्ही आपल्या गॅलरीला ठेवा, पण फोन लॉक असताना ए भाई ए बघते काय, स्वतःची चुकी आहे पाठी बघाय नाही. हां, तर मी कधीच नाही ठेवत. मी ट्रॅव्हल जात करतो ना तेव्हा मी काढून टाकतो. आणि जेव्हा मी घरी असतो, कारण घरच्यांना सर्वांना माहिती आहे माझा लॉक काय आहे, तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. तर होपफुली हे टिप तुमच्यासाठी पण कामाला येईल. जसं आपण ब्लड ग्रुप लिहून ठेवतो ना आपल्या बाईकवरती, हेल्मेटवरती, तसं मी माझा लॉक पण मोबाईलचं काढून ठेवतो. कारण का एमर्जन्सी काय झालं तर समोरच्याला जर मोबाईल भेटला, हा चोरी झाली, तर त्याचा नशीब किंवा माझा नशीब घाण. तर एक सेफर साईडला मी माझा मोबाईलचा लॉक हमेशा बंद करून ठेवतो जेव्हा मी बाईक राईडवरती जातो तेव्हा. तर इथं ही टिप इन्फॉर्मेशन तुमच्या असेल तर तुम्ही पण करू शकता. हे युजफुल आहे, कारण का मध्ये खूप वेळेला असं कांड झालेलं आहे, एमर्जन्सी झालेलं आहे, समोरच्या फोन व्यक्तीचा फोन लॉक होता,
तर टायमावरती त्याला हेल्प नाही भेटली किंवा टायमावरती त्याचे घरचे फ्रेंड जे पण आहेत ते आले नाही. तर त्या इश्यूमुळं कधीच आपला फोन टूरवरती असताना लॉक ठेवत नाही मी. लाईफला जी इथं स्कूल दिसतंय एलोशियस, मी इथं माझी प्रायव्हेट स्कूलिंग केलेली आहे या स्कूलपासून. तर सॅटर्डेची आज स्कूल नाही, अरे स्कूल आहे, पब्लिक आहे स्कूल चिल्ड्रनला गेला. हे राईटला पण काम चालू आहे BMCचं, तर खूप जास्ती ट्रॅफिक होते सप्टेंबरमध्ये. तर खूप जास्ती जर तुम्ही सप्टेंबरमध्ये येणार, जेव्हा बँड्रा फेअर असते माउंट मेरी इथं फेस्टिवल, तर इथं खूप एवढं जाम असतं की इथं पोलिसांची हर जागेवरती नाकाबंदी असते. नॉर्मल दिवशी त्या दिवशी तर असतेच. तर हा बँडिस्टाचा रोड एकदम सीधा जाणार, पण मला सीधा नाही जायचं, मला राईट मारून माझ्या घरी जायचं आहे. आम्ही इथं पार्टी कॅन्डीज होतं, कॅन्डीजमध्ये गेलेलो आम्ही काहीतरी चिल आउट करायला, मी माझी बायको आणि माझी पोरगी. माझ्या लेफ्टला पाहणार तर हे सेंट अँड्रूज चर्च आहे, इथं खूप मोठं फेमस आहे, ग्रेव्हयार्ड आहे ख्रिश्चन लोकांचं. हा सीधा रोड टुवर्ड्स पाली चिंबईला जाणार आहे. चिंबई रोड वन ऑफ द फेमस रोड आहे आपल्या बँड्रामध्ये. सर्व इथं कोली समाज राहतो, ऑन कॅथलिक ख्रिश्चन राहतात, अजून वेगळे काचे पण राहतात, पण सर्व मिळून राहतात. हा रोड हमेशा बिझी असायचा जेव्हा तो रोड काम चालू होता. आता एकदम सॅटर्डे आहे, एकदम चिल्ड आहे. ऑसम रोड आहे हा, मला खूप आवडतो रोड, कारण हा रोड डायरेक्ट शॉर्टकट टुवर्ड्स काटरोडला जोगस पार्क साईडला निघतो. ह्या रोडची नावाची एक गोष्ट सांगतो. इथं मोस्टली जे पण रहिवासी आहेत कोली, त्या रोडचं नाव आहे चिंबई, तर त्यांचं सरनेम पण चिंबईकर आहे. मी मोस्टली माझे फ्रेंड्स वगैरे राहायचे ना, तर ते चिंबईकर सरनेम असायचं. तर हे रोडच्या नावामुळे त्यांचं चिंबईकर आहे किंवा त्यांच्या नावामुळं हे रोडचं नाव पडलं चिंबई, मला नाही माहिती, पण मोस्टली आहात ते चिंबईकरच तुम्हाला इथं सरनेम दिसतील, जे कोहली इथं राहतात, बांधू आपले इथे. आणि त्या राईटला आहे ना एक हॉटेल आहे, हॉटेल नाही बोलू शकत, घरामधून ते पुरी भाजी वगैरे विकते. ते रिसेंटली आहे ना आता खूप फेमस झालेलं आहे यांचा. हे बघा राईटला बघा, तर बॅनर पण लागला आहे, खूप व्हायरल झालेली आहे, आता पण व्हायरल आहेत. आता कॅमेरा आला आहे तर अजून चांगले चांगले व्हिडिओ येणार, इकडचेच नाही बाहेरचे पण येणार. तर नक्की आपलं चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन आहे तर व्हिडिओ बघा, आवडलं सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट भेटतात आपल्याला चांगले चांगले. तुमचा आशीर्वाद आहे, चॅनल आपलं येणार टायमाला पण अजून ग्रो होईल. शॉर्ट्स बघा, शॉर्ट्समध्ये पण टाकतो, जर तुम्हाला ब्लॉग ते शॉर्टकट हे पाहिजे एकदम व्ह्यूजवाले, तर रील टाकतो मी, रील्स यूट्यूब रील. टिल दॅन मेक युअर ऑन रोड. भेटतो सर्वांना नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चांगले राहा, खुश राहा, बाय.